जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर घडामोडी। स्वस्त घरांचे आमिष दाखवून 820 नागरिकांची फसवणूक, आकृती बिल्डरवर गुन्हा दाखल। कल्याण तालुक्यातील नेवाळी येथे स्वस्त घराचे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या आकृती बिल्डरच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फसवणूक झालेल्या शेकडो नागरिकांनी आज बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसत होती। बिल्डरने कार्यालयास टाळे लावून पलायन केले। संतप्त नागरिकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली। सुमारे 25 कोटी रुपयांना चुना लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आकृती बिल्डरने शहराच्या पश्चिम भागातील ओक बागेजवळ कार्यालय थाटले होते। बंद कार्यालयासमोर संतप्त व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली। नागरिकांनी ठाण्यात आकृती बिल्डरचे संतोष शंकरराव भानुसे, इरफान अहमद खान आणि राकेश सिंग या त्रिकुटाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण डोंबिवली दौरा रद्द। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाला होता। याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केला होता। या दौऱ्याची सुरुवात 3 नोव्हेंबर पासून डोंबिवली येथून होणार होती। मात्र त्यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिचा मुंबई येथे अपघात झाल्याने ती जखमी झाली होती। तिला हिंदुजा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आल्याने राज ठाकरे यांनी डोंबिवलीत न येता मुंबई गाठली। या अपघातामुळे राज यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले। दी साऊथ इंडियन महाविद्यालयाचा 8 नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सव। डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक व शैक्षणिक नगरीत उज्ज्वल शैक्षणिक परंपरा राखणाऱ्या दी साऊथ इंडियन असोसिएशन येत्या 8 नोव्हेंबर रोजी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे। गेली 6 दशके शहरात शैक्षणिक कार्यात संस्था कार्यरत असून पारंपरिकतेला तिलांजली देत साधेपणाने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात इतर शैक्षणिक संस्थेतील 80 ते 100 मुख्याध्यापकांना आमंत्रित करण्यात येणार आहे। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजया वाड उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। 8 नोव्हेंबर रोजी संस्थेस 50 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने शैक्षणिक विषयांवर परिसंवाद चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहेत। कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर 11 वाजता डॉक्टर विजया वाड यांचे सकारात्मक शिक्षण पद्धती या शिक्षण विषयक महत्त्व विशद करणारे व्याख्यान होणार आहे। प्रचलित शिक्षण पद्धती आणि शिक्षण पद्धतीतील शोध, शिक्षणातील आव्हाने आणि गरजा अशा विषयांवर चर्चा होणार असून संस्थेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालकवर्ग तसेच डोंबिवलीतील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात या सुवर्ण महोत्सवात उपस्थित राहावे असे सांगण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका शोभना नायर व शर्वरी देशपांडे उपस्थित होत्या। कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या कंत्राटदारांची याचिका फेटाळली। कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेत बीओटी तत्वावर स्पोर्ट्स क्लब उभारण्याचे काम कंत्राटदाराला दिले होते। त्यात मनोरंजन केंद्र, जलक्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन हॉल, रिक्रिएशन सेंटर या सुविधा उभारण्यात येणार होत्या। महापालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटीशर्तींचे पालन न करता कंत्राटदाराने मॅरेज हॉल सुरू केला। त्याचे भाडे घेण्यास सुरुवात केली। महापालिकेने क्लबला सील ठोकले। महापालिकेच्या कारवाईच्या विरोधात कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली। सील ठोकण्याच्या कारवाईस न्यायालयातून स्थगिती आदेश मिळाला। बांधकाम करताना महापालिकेने हस्तक्षेप करू नये, करारानुसार जागा दिलेली नाही, अटीशर्तींचे पालन महापालिकेने केले नाही, त्या बदल्यात 10 कोटी रुपये कंत्राटदाराला महापालिकेने द्यावेत, करारनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कोर्ट कमिशनरची नेमणूक करावी या मागण्या याचिकेद्वारे कंत्राटदाराने केल्या होत्या। महापालिका वकील सचिन कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडताना करारनाम्याच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही, कंत्राटदाराने विनापरवानगी क्लबचा वापर सुरू केला, महापालिकेने नोटीस देऊनही त्यांचे पालन केले नाही, महापालिकेस प्रीमियमची रक्कम 3,50,00,000 भरली नाही, या सगळ्या बाजू मांडल्यावर न्यायालयाने गुटखा यांची याचिका फेटाळून लावली आहे। हे बातमीपत्र इथे संपले। नमस्कार।